हॅलो. अक्षयने घेतलाय मैसूर मसाला डोसा, ईशाने घेतलाय मेदू वडा. बरीच मोठी रूम आहे रे. गाडीत हास्य जत्रा बघतोय आणि स्नॅक्स खातोय. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज फ्रायडे आहे आणि आपली 1 वीकची वेकेशन चालू झालेली आहे. माझे फ्रेंड्स आज संध्याकाळी 8:30 वाजता लँड होणार आहेत आणि मी पण ऍक्च्युली आजच येणार होतो, पण मी काल रात्री आलो कारण मला गाडी सर्व्हिस करायची होती. तर मला आज अपॉइंटमेंट मिळाली आहे सर्व्हिसची, कारण आता आमची थोडी रोड ट्रिप सारखी होणार आहे. तर मी विचार केला लॉंग ड्राईव्हच्या आधी जरा गाडी सर्व्हिस केलेली बरी, म्हणून आता आपण BMW मध्ये चाललोय सर्व्हिस करायला. आणि तिकडून आल्यानंतर आपलं घर वगैरे ते सगळं साफ करून झालेलं आहे, फक्त कार्पेट व्हॅक्युम करायचंय. ते झालं की मग आपण रेडी. लॉंग वीकेंड म्हणून रस्त्यावर कोणी नाहीये जास्त. बघा आलं आपलं BMW. डायरेक्ट आत टाकायची. ओके सर, आपली गाडी सर्व्हिस झालेली आहे. मस्त त्या लोकांनी धुवून पॉलिश करून पण दिली आहे. मी कार वॉश सर्व्हिस पण घेतली होती. कार वॉश त्याच्यामध्ये एक एक्सटिरियर पॉलिश वॅक्स वगैरे सगळं करून मिळालंय. आणि आता आपण परत घरी जाऊया. पेट्रोल भरून घेतो आत्ताच. सॅम्स क्लबला आलोय पेट्रोल भरायला आणि नेहमीप्रमाणे इथे लाईन खूप असते, कारण फक्त मेंबर्ससाठीच हा पेट्रोल पंप आणि ते नॉर्मलपेक्षा स्वस्त मिळतं म्हणून एवढी लाईन असते. युजली वीकेंडला लाईन असतेच, कारण वीकेंडला सगळे नॉर्मली ग्रोसरी शॉपिंगसाठी येतात. एक जागा मिळाली इकडे विदाऊट लाईन. पेट्रोल भरलं आणि आता ग्रोसरी स्टोअरमध्ये आलो होतो आणि जरासं स्नॅक्स वगैरे पण घेतलेत. मेन म्हणजे कुल्फ्या घेतल्यात मी. वाडीलालची कुल्फी मिळते, ती खूप मस्त असते, तर ती घेतली आणि अजून थोडं घरचं सामान घेतलंय. ओके सर, तर मी परत घरी आलोय आणि लास्ट काम म्हणजे आपलं कार्पेट व्हॅक्युम करायचं राहिलेलं आहे. ते झालं की आपलं घराचं साफसफाईचं काम संपेल आणि त्यानंतर मी चहा बनवणार आहे आणि चहा पिता पिता मी माझं पॅकिंग करणार आहे, कारण आज रात्रीच आम्ही ऑस्टिनला जाणार आहोत आणि घरी नाही येणार. डायरेक्ट त्यांना एअरपोर्टला पिकअप करणार आणि तिकडनंच ऑस्टिन. म्हणून माझी बॅग पॅक करून रेडी ठेवीन आणि ते लोक आले की निघूया. ओके सो आता ते लोक आलेले आहेत आणि माझं पण सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि मी गाडी ठेवायला पाण्याच्या बाटल्या घेतल्यात आणि थोडे खायला वाटेत स्नॅक्स घेतलेत आणि ते लोक आता लँड झालेत आणि बॅग वगैरे पिकअप करून यायला त्यांना 15-20 मिनिटं लागतील आणि माझ्या घरापासून एअरपोर्ट 12 मिनिटावर आहे. सो आता गाडी लोडअप करतो आणि त्यांना घ्यायला जातो आणि आता अस्मिता पण येईल खाली, तर तिला पण पिकअप करूया. सामान टाकलेलं आहे, अस्मिता पण आली आहे, तिचं सामान पण टाकलं आहे. तर पाण्याच्या बाटल्या प्रत्येक दरवाज्यात 2-2 टाकतो. ही अक्षयची आयडिया आहे. आम्ही गेलो तेव्हा त्यांनी त्याच्या गाडीत प्रत्येक दरवाज्यात 2 बाटल्या ठेवल्या होत्या. मी पण तसंच करीन. टोल टॅग होता म्हणून आपल्याला तिकीट घ्यावं लागलं नाही. ते लोक टर्मिनल C ला उतरलेत, तर आपण त्यांना तिकडे पिकअप करायला जाऊया. बाहेर उभे आहेत आम्ही. हा, बाहेरच उभे आहेत C24 जवळ. चालेल, 1 मिनिटात आलो. हा हा, कुठे हा बघ, लक्षच नाहीये त्याचं. बघितलं बॅग लगेच आली. हो, खालीच होती. काय चला. भूक लागली आहे. भूक लागली आहे ना, आम्ही कॉफीवर जगतो म्हणजे भूक लागली आहे ना. ओके, काय खायचंय? सगळे सोडून काही चालेल मला. मी तर म्हणते थांबून व्यवस्थित खाऊया आणि मग पुढे जाऊ. चालेल? काय खायचं? साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन. चालेल, साऊथ इंडियन सर्वांना. मग सर्वांना भवन. ओके, चला लेट्स गो. तुला बास आता तो साज चांगलं काय सगळं चांगलं आहे. तू येईल तर त्याला सांग. आता हे लोक आलेले आहेत आणि भूक लागलेली, मला पण भूक लागली आहे म्हणून आम्ही सर्वांना भवनमध्ये आलोय इंडियन खायला, साऊथ इंडियन.
तर डोसा वगैरे काहीतरी मागून खाऊ. अक्षयने घेतला मैसूर मसाला डोसा, निशाने घेतला मेदूवडा, अस्मिताने घेतली इडली आणि मी घेतला सांबार वडा. सांबार वडा म्हणजे तो वडा त्याच्यामध्ये सोप केलेला असतो. आम्ही दाबून खाल्लेलं आहे. तर आमचा 3.5 तासाचा रस्ता आहे. आम्ही 1:30-2 वाजता रात्री पोचू. आता बहुतेक नॉनस्टॉपच जाऊ. वाटलं तर झोपारी तर कॉफी प्यायला थांबू, नाहीतर स्ट्रेट खेचायचा प्रयत्न करूया. क्लिवलँडचे ठाकूर तयार झाला आहे झोप काढायला. अजून 2.5 तास आहे पोचायला. दिसत काहीच नाही, फुल काळोख आहे. जास्तीत जास्त रस्ता दाखवू शकतो. पुढे पोलीस आहे. 9 लोकांनी रिपोर्ट केले म्हणून जरा आरामात चालवतोय तो जाईपर्यंत. होता आपण कोणाला तरी पुढे पकडले. लाईट दिसते. 12 वाजलेत रात्रीचे. अजून 1 तास आहे पोचायला. आणि तिघही ढाराडूर झोपलेले आहेत. दिसत नसतील पण मला मजा येते. मी फुल सुसाट चाललोय. आतापर्यंत मी 24 मिनिटं कव्हर केलेत. आणि अक्षय आणि दिशा दमले पण होते पण आज, आणि अस्मिता पण, तिघांचा ऑफिस डे होता. माझं थोडं वर्क फ्रॉम होम होतं म्हणून मी एवढा दमलो नाहीये. पोचलोय आपण आपल्या हॉटेलमध्ये. आणि या बोर्डवर शी का लिहिलंय मला माहित नाही. मला शी आली असेल तर लेफ्ट मारायचा. आपल्याला नाही आली पण तरी आपण लेफ्ट मारतो कारण आपलं हॉटेल लेफ्टला आहे. सगळे हळूहळू जागे झालेले आहेत. जागेच होतो. फुल झोपलाय. तुम्ही थांबा, मी चेक इन करून येतो बाहेर. तर चेक इन झालेलं आहे. वेलकम गिफ्ट एम्बॅसेडर एलिटचा चावी. ठाकूरला हात आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय याच्यात शेंगदाणे? शेंगदाणे काय असते? असू पण शकतं तर माहित. असू शकतं. चॉकलेट बॅग दिले, गुडी बॅग. हे बघ पोच. अक्षय नाही. After this fun, thank you so much for staying with us, and even bigger thanks for your continuous loyalty to बापली. Marriott. ठीक If you आहे. need कोणाला anything, हवंय का? please reach out. बबली पाणी बिस्किट्स आहे. स्पार्कलिंग वॉटर, ए पडलं बघ. प्रोटीन बार आहे. प्रोटीन बार, बिस्किट आणि चॉकलेट. बदाम आहेत. शेंगदाणे नाही. बदाम शेंगदाणे. पॉपकॉर्न मला बदाम. भरपूर दिले. काय पिटा चिप्स एवढंच आहे. लास्ट ठीक आहे. चिया सीड बार मँगो फ्लेवर. खूप दिले रे. नॉर्मली एवढं देत नाही. टाकत आहे सगळं. नेहमीसारखी हँड रिटन नोट पण आहे. गाडी लावूया. ते मागे पण पार्किंग आहे बोलला तो, जर पुढे नाही मिळालं तर. हे शी रिझॉर्ट पार्किंग आहे. ज्याला शी येत असेल तो इथे गाडी लावू शकतो. डायरेक्ट हॉटेलच्या जवळच आहे, पळत पळत जाऊ शकतो. आपलं मॅरियटचं प्रिफर्ड पार्किंग आहे जवळच. ॲक्च्युली शीवाल्यांपेक्षा जवळ आहे. सामान काढते बघतो. बग्स किती आलेत पुढे. काचेवर तरी आहेत थोडेसे पण इथे एवढे दिसत नाही आहेत. वाटले तेवढे नाही आहेत. बरं आहे.
मागून पण एंट्रन्स आहे. हे लोक आहेत म्हणून मी रिॲक्ट नाही केला. एकटा असतो आणि बेडूक बघितलं तर पळत सुटलो असतो. तुला चावी टॅप करावी लागेल. रात्रीचा धबधबा पण दिसला. भिजायच्या धबधब्यात पाण्याच्या बाटल्या तरी भरून घ्या. काय नंबर आहे? नंबर ही असिस्टन्स वाली रूम आहे डेफ लोकांची. सगळं खाली खाली असेल. हँडिकॅप वाली रूम आहे म्हणून. बरीच मोठी रूम आहे रे. नाईस. ही रूम आहे खूप मोठी आहे आणि बाथरूम आहे. आणि या हॉटेलमध्ये वॉलपेपर थोडे विचित्र असतात. मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे. सगळ्या वॉलपेपरमध्ये काहीतरी लपलेलं असतं. ते सायकल आहे, इथे एक हॉट एअर बलून आहे, मग इथे एक ॲस्ट्रॉनॉट आहे, त्यामध्ये ते एक जिराफ आहे, स्पेसशिप आहे. ओके, तर आता मी रूममध्ये सेटल झालो आहे. अक्षय तर ऑलरेडी बेडवर आहे आणि अस्मिता आणि दिशा रेडी होत आहेत झोपण्यासाठी. आणि आता मी खूप दमलो आहे म्हणून झोपतो आणि आपण उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग. आता मी उठलो आहे आणि सकाळी सकाळी अक्षय किती वाजता गेला? 8:30. आणि सकाळी सकाळी 8:30ला अक्षय त्याच्या फ्रेंडला भेटायला गेला आहे. तो आमचा प्लॅन होताच की सकाळी तो जाईल, अर्धा दिवस तो त्याच्या फ्रेंडला भेटेल आणि मग परत आम्हाला जॉईन होईल. तोपर्यंत आम्ही मस्त आरामात उठलो आहे. आत्ता 9:15 वाजलेत. आता एक एक करून आंघोळीला जाऊ. दिशाची आंघोळ झाली आहे, अस्मिता आणि माझी बाकी आहे. एक्स्ट्रा टॉवेल्स मागवलेले ते आलेत. अक्षय तिकडेच ब्रेकफास्ट करणार आहे, तर आता आम्ही काहीतरी ब्रेकफास्ट करायला जाऊ तयार होऊन. हा बघा सकाळचा रूमचा व्ह्यू. स्विमिंग पूल आहे. काल रात्री आपण इकडनं आलो होतो. आणि गाडी तिकडे. काल दाखवता आलं नाही, पण या रूममध्ये रेकॉर्ड प्लेअर पण आहे आणि या सगळ्या रेकॉर्ड लावलेले आहेत. तर काल मी ट्राय केलं, पण ते जे स्टायलस असतो तो खराब झालेला आहे म्हणून आवाज एकदम खराब येतो आहे. पण हे 5 रेकॉर्ड आहेत आणि अजून पण पाहिजे असतील तर मागू शकतो. यांच्याकडे सिलेक्शन आहे. ते लॅम्प, वायरलेस चार्जर, जरा चांगलं कॉफी मशीन आहे. नॉर्मली साधावालं असतं. आणि इथे मार्शलचा स्पीकर पण ठेवलेला आहे, ब्लूटूथ स्पीकर. मस्त आहे रूम. मला तरी आवडली. सर्वात बेस्ट तर गादी वाटली मला. एवढी सॉफ्ट आहे ना, मला तर खूप आवडली. पण अस्मिता आणि दिशाला एवढी सॉफ्ट गादी आवडली नाही. सगळे रेडी झाले आहेत. अक्षय पण आलाय परत. अस्मिता पॉपकॉर्न खाते आणि अक्षयचा ब्रेकफास्ट झाला आहे. आमच्या तिघांचा बाकी आहे. आता आम्ही ऑस्टिनवरनं निघतोय आणि सगळे भुक्यानी कळवळलो एक्सेप्ट फॉर अक्षय. अक्षयचं पोट भरलंय. आणि कुठे जायचं ब्रेकफास्ट? ओके, आत्ताच आय हॉपला जाऊन ब्रेकफास्ट करून आलोय. आम्ही आता परत जाऊ. आता आम्ही आलोय आय हॉपमध्ये ब्रेकफास्ट करायला. ही अमेरिकेतली पॉप्युलर ब्रेकफास्ट फूडची चेन आहे. आणि आय हॉपचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक्स. अक्षय गाडीतच बसतोय कारण तो घरी फोनवर बोलतोय. आम्ही तिघं पटकन ब्रेकफास्ट करून येऊ आणि त्याचा फोन झाला की तो पण आत येईल. आणि गाडी चालूच ठेवली आहे AC लावून.
आता मी आयहॉपमध्ये वेटिंग आहे 10 मिनिटाचं. खूप गर्दी आहे. अर्ध्या तासानंतर टेबल मिळालं आहे. मी कॉफी घेतली आहे स्टार्ट करायला आणि तर जेवण आल्यावर सांगतो काय काय घेतलं आहे. ब्रेकफास्ट आलेला आहे. ब्रेकफास्ट काय आता आमचा लंचच आहे. मी मागवलं नॅशविल हॉट चिकन अँड वॉफल्स आणि साईड ऑफ टर्की बेकन. हे मॉझरेला स्टिक्स आहेत. आणि दिशा तू का मागवलं? क्लासिक चिकन सँडविच. क्लासिक चिकन सँडविच विथ ऑनियन रिंग्स. आणि अस्मिता तू? अस्मितानी ॲव्होकाडो टोस्ट आणि हॅश ब्राउन्स. फायनली बाहेर आलो आम्ही. फुल पोट भरलेलं आहे. हळूहळू चालतो आता गाडीकडे. आता सॅन अँटोनियोला जातो आहे मी आणि 1.5 तासाची ड्राईव्ह आहे. आणि जे आपण ओहायोला कॅव्हन्स बघितले होते अंडरग्राऊंड त्याचं एकदम मोठं व्हर्जन, वन ऑफ द बिगेस्ट कॅव्हन्स आहेत, तिकडे पण चाललो आहे बघायला. तिकडे गेल्यावर अक्षयचे फ्रेंड्स पण आपल्याला जॉईन होणार आहेत. हे अक्षय काय करतोय? आता 23 मिनटं बाकी आहेत मला पोचायला. आणि मी जरा सिनिक रोड घेतला होता. नुसतं स्ट्रेट हायवेने गेलो नाही. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं येत आहेत. नदी लेक वगैरे पण येत आहे. टेक्सास तसं खूप फ्लॅट आहे पण या एरियामध्ये थोडेसे हिल्स आहेत. नॅशनल ब्रिज कॅव्हन्स, वाईल्ड लाईफ रँच. आज गर्दी असायची शक्यता आहे कारण लॉंग वीकेंड आहे. सॉलिड गर्दी दिसते. गर्दी. आता आमचे दुसरे जे फ्रेंड्स आहेत ते थोडे लेट आहेत. म्हणजे ते टायमावर आहेत, आम्ही लवकर आहोत. म्हणून आता आम्ही गाडीत हास्य जत्रा बघतोय आणि स्नॅक्स खातोय. शेंगदाणे खातोय. तर गाडीतून बाहेर आलो आम्ही. गाडी इकडे पार्क केली आहे आणि इकडे पिकनिक टेबल आहे. तिकडे बसलोय वाट बघत बाकीच्या मित्रांची. कारण आत्ता वाजले 4 आणि आमचा एंट्री टाइम आहे 4:40 PM. पहिल्यांदा असं झालं की आम्ही एवढे लवकर पोचलोत. नाही तर नेहमी आम्ही लेटच होतो सगळीकडे. पण आज बरं वाटतं. खूप टाईम आहे आमच्याकडे टाइमपास करायला. तर आमच्या तिकीट्स घेऊन झालेले आहेत आणि ती बाई बोलली की हे जे ब्लॅक डॉट्स आहेत ते आपल्याला गाईड करते टूरच्या स्टार्टला. पण आता आम्हाला आईस्क्रीम खायचं मन आहे म्हणून आम्ही पहिलं इकडे जातोय. इकडे बहुतेक खायचं प्यायचं आहे. तिकडे आईस्क्रीम मिळेल असा परिसर आहे आतला. वेगवेगळे स्टॉल आहेत. ते फ्रोझन ड्रिंक्सचे, ते झिपलाईन किंवा हे लहान मुलांना हे करण्यासाठी आहे. आणि हे कॅफेटेरिया आहे. पिझ्झा, आईस्क्रीम, लेमनेड सगळं मिळतं. आईस्क्रीम खायला आलं आणि ते फज पण आहे, चॉकलेट फज. तर मी या पिकनिक टेबलवर बसलो आहे. इकडच्या वरचा पंखा बघा किती मस्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे याला 2 ब्लेड आहेत आणि तो चालतोय बेल्ट ड्रिव्हन आहे. बेल्टनी चालतोय. या पुलीवर एक बेल्ट आहे, तोच इकडे ह्याला आहे. 4ही फॅन तसेच चालतात आणि 4ही पंखे चालवायला भिंतीवर मोटर आहे. मी आणि अक्षयने रॉकी रोड घेतलं आहे. दिशाने स्ट्रॉबेरी चीज केक घेतलं आहे आणि अस्मिताने बटर पिकान घेतलं आहे. आमची टूर स्टार्ट होते. ओहायोच्या ह्याच्यामध्ये फक्त आम्ही 4-5 लोकच होतो टूरमध्ये. इकडे 20-25 लोक आहेत, जास्तच आहेत. तर आमच्या दुसऱ्या मित्रांनी ऑनलाईन तिकीट काढलं होतं पण तिकडे काउंटरवर जाऊन चेक इन केलं नाही म्हणून त्यांना आमच्याबरोबर या टूर ग्रुपमध्ये घेतलं नाही. तर ते पळत वरती गेलेत आणि बघूया त्यांना मिळतं का. आता आम्हाला खाली नेत आहेत कॅव्हन्समध्ये.
ही बघा, ही पहिली रूम आली कॅव्हन्सची आणि केवढी मोठी आहे बघा. जसं जसं आपण अजून खाली जात राहू तशा अजून ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या रूम्स येतील. आता आपण अजून खाली दुसऱ्या रूम मध्ये चाललोय. कसं वाटतं अक्षय? All right, so yes, you guys heard that commentary. 211 फूट सी लेवलच्या खाली आहे. क्रीक आहे, क्रीक. असे थेंब थेंब पडून पडून हे वरती उगत जातं मिनरल्स डिपॉझिट होऊन. शेवटची आणि सर्वात मोठी रूम जमिनीच्या 160 फूट खाली आहे. इथं लेबनेट घेतलंय आम्ही, कारण सॉलिड दमलो तिकडे. आतमध्ये थंड नव्हतं, एकदम असं दमट वातावरण होतं आणि फुल घामाघूम झालो. आणि आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करायला डाऊनटाऊनला. टाकायचं का तिकीट? काय करतो अक्षय? ठेवत होतं ना मॅग्नेट घेतो. तर झालं आमचं कॅव्हन फिरून. कसं वाटलं अक्षय? मस्त होतं. दिशा, तुला कसं वाटलं? मस्तच. हे इकडचं कॅव्हन जरासं कमर्शियल आहे, खूप मोठा टूर ग्रुप होता. वेराज ह्यांच्या इकडचं होतं ते एकदम छान आणि छोटं होतं, कारण तिथे फक्त 6-8 लोकच होती टूरमध्ये आणि एकदम डिटेलमध्ये नीट समजून सांगत होते. इकडे फक्त वरची माहिती देत होते. म्हणून आता आमचा प्लॅन आहे आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करायचा, थोडा आराम करून फ्रेश वगैरे व्हायचं आणि त्याच्यानंतर मग खाली रिव्हर वॉकला टाइमपास करायला जायचं, रिव्हर वॉक फिरायचा आणि मग तिकडे जेवून परत हॉटेलमध्ये यायचं. आपण पोचलोय सॅन अँटोनियोला. हा सॅन अँटोनियोचा डाऊनटाऊन दिसतोय आणि हा टॉवर ऑफ अमेरिका. डाऊनटाऊनचं एक्झिट घ्यायला लाईन आहे. पण हे जे दिसतंय हे आपलं हॉटेल हे वाला. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपण सॅन अँटोनियोला पोहोचलोय आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय, कारण ऑलरेडी मोठा झालेला आहे आणि जर पुढचा कंटेंट टाकला तर खूपच मोठा होईल. म्हणून मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं कंटिन्यू करूया. आणि ही अख्खी ट्रिप मी असा व्हिडिओ टू व्हिडिओ शूट केलेली नाहीये, म्हणजे सकाळी इंट्रो शॉट घेऊन रात्री संपवायचा अशा प्लॅनिंगनी मी केली नाहीये. मी सलग अख्खी 10 दिवसाची ट्रिप शूट करत गेलोय. कुठेच व्लॉगचे इंट्रो शॉट आणि आउट्रो शॉट घेतले नाहीयेत. म्हणून पुढचे व्हिडिओ पण मी असेच स्टार्ट करेन आणि असेच एंड करीन. तर आतापर्यंतचा आमचा डॅलस टू सॅन अँटोनियो प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि कॅव्हन्स पण कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.